नमस्कार, #स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बटर गार्लिक चिकन ही रेसिपी पाहणार आहोत। बटर गार्लिक चिकन ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर बटर गार्लिक चिकनसाठी आपल्याला बोनलेस चिकनची गरज लागणार आहे। बोनलेस चिकन मी पाव किलो घेतलं आहे आणि ते मी पातळ स्लाइस करून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे, कारण आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करता येतील। आणि त्यामध्ये आता आपण काळी मिरी पावडर 1 टेबलस्पून टाकलं आहे आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे 1 टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता ते मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1.5 टेबलस्पून आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा जास्त प्रमाणात घालू नका, फक्त आपल्याला पातळ लेयर आली पाहिजे। याप्रमाणे पातळ कोटिंग झालं पाहिजे। आता आपण ते 15 मिनिटांसाठी साइडला करून ठेवूया। आता एका पॅन मध्ये आपल्याला तेल 2 चमचे घालून घेतले, मोठे 2 चमचे तेल घालून घेतले आणि त्यामध्ये आपण ते जे 15 मिनिटांसाठी ठेवून दिलं होतं ते आपण चिकन घेऊन त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत। शॅलो फ्राय करायचं आहे बघा याप्रमाणे आपण ते सगळे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। जवळजवळ 2-3 मिनिटं आपल्याला लागतील। गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट आणि मीडियमच ठेवायची, स्लो ठेवायची नाही आहे। आता आपण ते अलटून पलटून फ्राय करून घेत आहोत। 3 मिनिटांमध्ये आपले शिजून झालेले आहेत। आता ते आपण काढून घेऊया। आता आपल्याला एका कढईमध्ये अमूल बटर 3 टेबलस्पून मी घालून घेतले। त्यामध्ये क्रश केलेलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। ती थोडीशी लालसर झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीरच्या दांड्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लसूण थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची बारीक करून टाकलेली आहे स्पायसीनेस येण्यासाठी। आता आपल्याला बटर गार्लिक चिकनसाठी सॉस लागणार आहे। त्यासाठी आपण 1 चमचा मैदा टाकलेला आहे आणि तो त्याच्यात परतून घेत आहोत। आणि आता आपण 1 पेला पाणी घालून घेतलंय। आपला सॉस तयार झालेला आहे। जर सॉस आपला घट्टसर वाटत असेल तर आपण थोडंसं अजून पाणी घालू शकता। याप्रमाणे आपण सॉसला पाणी घालून थोडंसं पातळ करून घेत आहोत। आता त्यामध्ये आपण सोया सॉस टाकलेला आहे, व्हिनेगर टाकलेला आहे, ऑरेगॅनो टाकलेला आहे, 1 टीस्पून टाकलेला आहे आपण आणि काळी मिरी अर्धा टीस्पून टाकलेली आहे आणि कांद्याची पात बारीक करून टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतोय। याप्रमाणे मिक्स करून घ्या। आणि आता आपण चिकनला मीठ लावलेलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकलंय आणि चिकनचे पीस टाकून त्यात मिक्स करून घेत आहोत। त्यावर लिंबू पिळून घ्या, अर्धा लिंबू पिळून घेतलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्या। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। याप्रमाणे आपण 1 मिनिट तरी परतून घेऊया। 1 मिनिटामध्ये बरंचसं चिकन आपलं शिजून आलं आहे आणि त्यात कोथिंबीर टाकून आपण ते परत मिक्स करून घेत आहोत आणि साखर टाकली आहे मी अर्धा टीस्पून। त्याच्याने चव खूप छान लागते। याप्रमाणे आपलं बटर गार्लिक चिकन तयार झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।